कन्या राशी ऑगस्ट 2026 राशीफळ या घटना घडणार. नियोजनाला लाभणार कर्माची जोड, आता संभ्रमाचे जाळे सुटणार. कन्या राशीच्या जातकांनो, गेल्या काही महिन्यांपासून कामात येणारे अनपेक्षित अडथळे, आरोग्याच्या कुरकुरी आणि सगळं काही करूनही योग्य फळ न मिळणं या विचारांमुळे तुम्ही थोडं अस्वस्थ असाल. पण ऑगस्ट 2026 महिना तुमच्या बुद्धिमत्तेला न्याय देणारा, उत्पन्नाचा नवीन स्रोत उघडून देणारा ठरणार आहे. कारण 9 ऑगस्टला तुमच्या लाभस्थानातील उच्चीच्या गुरुदेवांचा उदय होत आहे. 2 ऑगस्टला मंगळदेव तुमच्या कर्मस्थानात प्रवेश करत आहेत. तुमच्या करिअर आणि आर्थिक प्रगतीत आता एक नवा वेग मिळणार आहे. कन्या राशीच्या जातकांनो, तुम्ही चक्रातील 6वी म्हणजे पृथ्वी तत्वाची आणि बुध ग्रह मालक असलेली अत्यंत व्यावहारिक रास आहात. तुमचा स्वभाव कसा आहे तर प्रत्येक गोष्टीचं अचूक विश्लेषण करण्याची क्षमता आणि ॲनालिटिकल माइंड, कामात कमालीची शिस्त, टापटीप आणि अचूकता, परफेक्शन, अत्यंत हुशार, मदत करणारा आणि सेवाभावी स्वभाव, पैशांचं उत्तम व्यवस्थापन करण्याचं कसब, तुमची ही सूक्ष्म नजर आणि व्यावहारिक दृष्टिकोन या महिन्यात तुम्हाला कोणत्याही कठीण प्रसंगातून यशस्वीरित्या बाहेर काढेल. या महिन्याचा मंत्र आहे, अतिविचार केल्याने प्रश्न सुटत नाही, तर योग्य वेळ घेतलेले अचूक निर्णय यशाचा मार्ग मोकळा करतात. या महिन्याचा पॉवर वर्ड आहे नियोजन अर्थात प्लॅनिंग. या महिन्याचे हिरो प्लॅनेट आहे मंगळदेव. कारण 2 ऑगस्टला मंगळ तुमच्या 10व्या घरात येत आहेत, कर्मस्थानात येत आहे. मंगळाचं हे गोचर तुमच्या कार्यक्षेत्रात प्रचंड ऊर्जा, अधिकार, नवीन जबाबदाऱ्या पार पाडण्याची ताकद तुम्हाला देणार आहे. 1 ऑगस्ट पासून शुक्र तुमच्या राशीत पहिल्या घरात हा नीच होत असल्यामुळे स्वतःबद्दल नकारात्मक विचार करणं किंवा आत्मविश्वासाची कमतरता जाणवू देणं टाळा. ही चूक टाळणं अत्यंत तुमच्यासाठी आवश्यक आहे. दुसरी चूक, 2 ऑगस्टला मंगळ कर्मस्थानात येत असल्याने कामाच्या ठिकाणी सहकार्यांवर विनाकारण अधिकार गाजवणं किंवा वाद घालणं टाळा. तिसरी चूक, 17 ऑगस्टला सूर्य 12व्या घरात जात असल्याने डोळ्यांच्या तक्रारींकडे किंवा कोर्टाच्या कामात बेजबाबदारपणा करू नका. चौथी चूक, 18 ऑगस्टला तुमचा राशी स्वामी बुध अस्त होत असल्यामुळे आरोग्याकडे आणि त्वचेच्या विकाराकडे दुर्लक्ष करू नका. 5वी चूक, कोणत्याही नवीन व्यवसायात भागीदारी करताना कागदपत्राची पडताळणी केल्याशिवाय कोणत्याही प्रकारचा निर्णय हा घेऊ नका. कन्या राशीच्या जातकांनो, तुमच्या धनस्थानाचा जो स्वामी आहे शुक्र, तो 1 ऑगस्टला तुमच्याच राशीत हा नीच होत आहे. त्यामुळे पैसा येईल, पण त्याचा ओघ हा संथ असू शकतो किंवा आरोग्यावर अनावश्यक खर्च होऊ शकतो. बुध 5 ऑगस्टला 11व्या घरात आणि 22 ऑगस्टला 12व्या घरात येईल. 18 ऑगस्टला बुध अस्त होत असल्याने बोलताना नातेसंबंधात गैरसमज होणार नाही याची दक्षता घ्या. शब्दांचा योग्य वापर आणि पैशाचं अचूक नियोजन ही या महिन्याची तुमची खरी पुंजी आहे. कौटुंबिक बाबींमध्ये तडजोड मात्र तुम्हाला या महिन्यात करावी लागेल. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेदभविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. 9 ऑगस्टला तुमच्या लाभस्थानातील उच्चीच्या गुरुदेवांचा उदय हा होत आहे आणि गुरुची जी अमृतदृष्टी आहे ती तुमच्या पराक्रम स्थानावर असल्यामुळे तुमचे कष्ट आणि परिश्रम हे योग्य दिशेने तुम्हाला कामी येतील. या महिन्यात व्यवसायाचा किंवा नोकरीच्या निमित्ताने झालेले जे प्रवास आहे ते दूरध्वनी किंवा ऑनलाईन कामातून तुम्हाला अधिक फायदेशीर ठरणार आहे. 4थ्या घराचा स्वामी गुरुदेव हा उदित होत असल्याने मालमत्ता, घर किंवा गाडी खरेदी संदर्भातील अडकलेले जे काही विषय होते ते 9 ऑगस्ट नंतर अचानकच मार्गी लागतील. आईच्या आरोग्यात देखील कमालीची सुधारणा होईल आणि तिचे मार्गदर्शन तुमच्यासाठी मात्र मोलाचं ठरेल. घरात आनंदी वातावरण राहणार आहे. विद्यार्थ्यांसाठी 5 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट दरम्यान बुधाचे 12वे घर परदेशी शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना यश देईल. 22 ऑगस्ट नंतर अभ्यासातली एकाग्रता कमालीची वाढणार आहे आणि प्रेमसंबंधांमुळे पहिल्या घरातील नीच शुक्रामुळे जोडीदाराबद्दल संशय किंवा नाराजी ही राहू शकते. त्यामुळे संवाद सुरू ठेवा. विवाह इच्छुकांसाठी 9 ऑगस्ट नंतर गुरुच्या उदयामुळे कौटुंबिक पातळीवर विवाहाच्या चर्चांना वेग येईल. तुमच्यासाठी एक प्रश्न, कन्या राशीच्या जातकांनो, जेव्हा एखादं काम तुमचं अपेक्षेप्रमाणे होत नाही तेव्हा तुम्ही चुका शोधून ते पुन्हा करता की विनाकारण तुम्ही चिंतेत वेळ घालवता? तुमचं जे उत्तर आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आरोग्याच्या दृष्टीने शनी महाराज 7व्या घरात वक्री आहेत. 18 ऑगस्टला बुध ग्रह अस्त होत आहे, त्यामुळे पोटाचे विकार, ॲसिडिटी,
किंवा मानसिक थकवा हा जाणवू शकतो. आहारावर नियंत्रण ठेवा. निरोगी शरीर हेच सर्वात सुखांचं मूळ आहे. त्यामुळे आरोग्याला पहिलं प्राधान्य द्या. 9 ऑगस्टला गुरुचा उदय होत असल्याने जुन्या कर्जाच्या प्रकरणातून किंवा कायदेशीर कटकटीमधून बाहेर पडण्याचे तुम्हाला मार्ग सापडतील. स्पर्धा परीक्षेत विद्यार्थ्याला मात्र मोठे घवघवीत यश मिळेल. 2 ऑगस्टला कर्मस्थानात येणारा मंगळ नोकरी करणाऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. नवीन नोकरीच्या संधी मिळतील किंवा जे नोकरी चालू आहेत त्याच्यात देखील तुमची पत वाढेल. 17 ऑगस्ट नंतर 12व्या घरातील सूर्यामुळे परदेशी कंपन्यांशी जे काही निगडीत काम असेल ते काम करणाऱ्यांना मोठा फायदा होईल. व्यावसायिकांसाठी बुधाचं गोचर नवीन डील किंवा मोठी विक्री मिळवून देणारे ठरणार आहे. कन्या राशीच्या जातकांनो, महाभारतात महाज्ञानी गुरु यांचा स्वभाव आठवा. त्यांनी प्रत्येक कठीण प्रसंगात अत्यंत व्यावहारिक, न्यायप्रिय आणि अचूक सल्ला दिला. कन्या रास ही विदुरांसारखीच बुद्धिमत्ता आणि नीतिमत्तेचा अंश दर्शवते. ऑगस्ट महिन्यात जरी ग्रहांची स्थिती थोडी संमिश्र असली तरी देखील तुमचं व्यावहारिक ज्ञान आणि अचूक नियोजन तुम्हाला प्रत्येक अडचणीतून बाहेर काढणार आहे. माझ्या प्रिय भगिनींनो, राशीतील नीच शुक्रामुळे त्वचेची काळजी घ्या. सौंदर्य प्रसाधनांवर विनाकारण अधिक खर्च करू नका. खर्च टाळा. 22 ऑगस्ट नंतर कार्यक्षेत्रात आणि कौटुंबिक पातळीवर तुमच्या व्यवस्थापन कौशल्याचं मोठं कौतुक देखील होणार आहे. 7व्या घरातील वक्री शनीमुळे ज्येष्ठ नागरिकांना जुने गुडघेदुखी किंवा सांधेदुखीचा त्रास जाणवू शकतो. 9 ऑगस्टला गुरुचा उदय मानसिक शांतता आणि आध्यात्मिक कार्यात गोडी वाढवणार आहे. जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्यवाकित विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा. व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. ऑगस्ट 2026 मधील सगळ्यात मोठं शुभ संकेत म्हणजे 2 ऑगस्टला 10व्या घरात होणारं मंगळाचं गोचर. 9 ऑगस्टला 11व्या घरात अर्थातच लाभस्थानात होणाऱ्या उच्चीच्या गुरुदेवांचा उदय. हा काळ तुमची आर्थिक कोंडी फोडणारा तुमच्यासाठी तरी ठरणार आहे. बहुतेक जातक आणि फलदापिका या ग्रंथानुसार जेव्हा कन्या राशीचा चतुर्थ आणि सप्तमेश असलेले गुरुग्रह लाभस्थानात अर्थात इच्छापूर्तीच्या स्थानात उच्चीचा होऊन उदित होतो तेव्हा विपुल धनयोग आणि भाग्यवृत्ती योग निर्माण होतो. ही स्थिती दर्शवते की जातक आपल्या कौशल्याच्या आणि संपर्काच्या जोरावर या महिन्यात अधिकच आर्थिक रक्कम मिळवू शकेल. ग्रहांचा जर आपण मानसशास्त्रीय संदेश या ठिकाणी समजून घेतला तर तुम्हाला कळेल की 10व्या घरातील मंगळ सांगतो कामाच्या ठिकाणी आळस सोडा आणि ऊर्जेचा वापर ध्येय गाठण्यासाठी करा. पहिल्या घरातील नीच राशीतील शुक्र सांगतो की स्वतःच्या क्षमतेवर संशय घेऊ नका. आंतरिक सुखाला प्राधान्य द्या. उदित होणारा गुरु सांगतो संयम आणि योग्य वेळेची प्रतीक्षा नेहमी गोड फळ देते. या ग्रहस्थितीचा प्रॅक्टिकल उपयोग म्हणजे ऑगस्ट महिन्यात अकाउंट्स, डेटा अॅनालिटिक्स, IT, परदेशी व्यापार, वैद्यकीय क्षेत्राशी आणि शिक्षण क्षेत्राशी निगडित असलेल्या जातकांनी 22 ऑगस्ट नंतर नवीन प्रकल्पावर काम सुरू करावे. यश तुमचंच असेल. परिस्थिती बदलण्याचा अट्टहास करण्यापेक्षा स्वतःच्या विचारांमध्ये सकारात्मक बदल करणं हाच देखील सुखी राहण्याचा एक अत्यंत सोपा मार्ग तुमच्यासाठी राहणार आहे. लाभस्थान, ज्याला आपण इच्छापूर्तीचा लाभ देखील म्हणतो, उच्चीचा गुरु उदित होतो असल्यामुळे तुमच्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या काही इच्छा असतील तर त्या आता पूर्ण होतील आणि तुम्हाला अचानकच मोठा धनलाभ होईल. हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे. एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा ही वेगवेगळी असू शकते. त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला हा अवश्य घ्यावा. परदेश प्रवासाचे किंवा परदेशी नोकरीचे प्रयत्न हे तुमचे 17 ऑगस्ट नंतरच वेगाने यशस्वी होतील. आता आपण स्कोर कार्डनुसार जाणून घेऊया की काय म्हणतो तुमचा स्कोर कार्ड. ऑगस्ट 2026चं स्कोर कार्ड. पैसा 10 पैकी 8, प्रेम 10 पैकी 6.5, करिअर 10 पैकी 9, आरोग्य 10 पैकी 7.5, कुटुंब 10 पैकी 7.5, भाग्य 10 पैकी 8.5, मानसिक शांती 10 पैकी 7. शुभ दिवस 5, 14, 23 आणि 31 ऑगस्ट या दिवशी महत्त्वाची कामं करा. सावध राहण्याचे दिवस 1, 2, 18 ऑगस्ट या दिवशी मानसिक निर्णय, आर्थिक गुंतवणूक आणि वाट टाळा.
आता यासाठी आपण काही उपाय जाणून घेणार आहोत. तर उपाय आहे, दररोज किंवा दर बुधवारी विष्णू सहस्त्र स्तोत्राचं पठण करा किंवा ऐका. 9 ऑगस्ट पर्यंत ओम ग्राम ग्रीम ग्रोम गुरुवे नमः या मंत्राचा जप करा. गायला हिरवा चारा किंवा भिजवलेले मूग घालावे. पाचू हिरवा टोरमिल ओपेक्स धारण केल्यास राशी स्वामी बुधाचं बळ वाढेल आणि निर्णय क्षमता अधिक तीक्ष्ण होईल. कन्या राशीच्या जातकांनो लक्षात ठेवा, संथ चालणारी नदी सुद्धा आपल्या सातत्याने कठीण खडकाला चिरून मार्ग काढते. 22 ऑगस्ट नंतर तुमच्या आयुष्यात प्रगतीची आणि स्थिरतेची एक नवी पहाट नक्की उजळणार आहे. ग्रह दिशा देतात, पण त्या दिशेने चालून यश मिळवणं हे मात्र तुमच्या कर्मांवर अवलंबून असतं. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.